तो असा काय वॉटरप्रूफ केला. ॲक्च्युली मी ही केस आणली होती, याचा जुगाड केला होता, पण ना ह्याच्यातनं हीट होतो. 2 ॲडव्हेंचर उद्या एक सीन दाखवतो बघा. जय भोलेनाथ. प्रवेशद्वार वगैरे इथे भव्य आहे. सुप्रभात मंडळी, स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज संडे आहे, तारीख 22 जून. तर आज म्हणजे असं काही प्लॅन नव्हता, अचानक ठरलं काल की एक शॉर्ट राईड करूया. कारण लास्ट राईड आपली राजमाची झाली आणि त्याच्यानंतर आहे ना आपला ग्रुप परवा महाबळेश्वरला गेलेला, पण आपल्याला पॉसिबल नाही झालं काही कारणामुळे. तर म्हटलं हा संडे आपण शॉर्ट राईड करूया. तर शॉर्ट राईड म्हणजे कसं ॲक्च्युली छोटी एक राईड पण होईल आणि मला जिथे जायचं होतं तिथे पण जाणं होईल. म्हणजेच मला जायचं होतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, जे की भिवंडीला झालं आहे. ते झालं तेव्हाच जायचा प्लॅन होता, पण नाही पॉसिबल झालं. तर म्हटलं आता शॉर्ट राईडसुद्धा होईल आणि महाराजांचं दर्शनसुद्धा होईल. तर आता बाकी आपली तयारी झालेली आहे आणि मी फक्त आता गेअरअप व्हायचं बाकी आहे आणि पटकन निघेन आता 7 वाजता. म्हणजे निघायचा प्लॅन चालेल ॲक्च्युली सकाळी लवकर, पण आपल्याबरोबर सूरज आहे, स्वप्नील आहे आणि त्याची फॅमिली आहे. त्याच्यामुळे म्हटलं एकदम पण लवकर नको, नाही तर आपण लवकर निघून लवकर यायचं प्लॅन. प्रो असा काय वॉटरप्रूफ केला. ॲक्च्युली मी ही केस आणली होती, याचा जुगाड केला होता, पण ना ह्याच्यातनं हीट होतो. तर आपण आज ह्याच्यावर करूया. नंतर मी ट्राय करणार आहे एक दिवस असंच की पूर्ण दिवस ह्याच्यामध्ये टाकून किती हीट होतो किंवा काय प्रॉब्लेम होतो ते चेक करायचं. बाकी ह्याला नाही मी सगळं ब्लूटॅक लावलेलं आहे, सगळ्या बाजूनं पॅक केलं, तरी पण सेफ्टीसाठी हे प्लास्टिक लावलं आहे पाणी जाऊ नये म्हणून. आणि बाकी इथे आपला काय आजचा जॅकेट आणि रेनवेअर घालेन आणि ह्याच्यामध्ये गोप्रोची बॅटरी आणि चार्जिंग केबल घेतली, बस बाकी काही नाही. तर पटापट गिअर अप होतो आणि डायरेक्ट भेटतो आता गोप्रोवर स्विच होतो. सर्व पण आहे आपल्याबरोबर आज. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिकडेच कुठेतरी फ्युलअप करूया, असतील ना तिकडे. मॉर्निंग बी लाईक राईड करायची मजा वेगळी. ॲक्च्युली ग्लोव्ज विसरलो मी, जाऊ दे आता, परत तेवढं रिटर्न जा टाईम होईल आपल्याला, म्हणून मग तसंच निघालं आहे. या गाड्यांचे ना शिंतोडे उडतात ना, गोप्रोचे लेन्स पण खराब होईल आणि हेल्मेटचा वायझर पण. खूप दिवसापासून ॲक्च्युली इच्छा होती, म्हणजे जेव्हापासून मंदिर झालं आहे ना तेव्हापासून जायची इच्छा होती. म्हटलं मग आधी चाललेला प्लॅन अंबरनाथच्या आपल्या शंकराच्या मंदिरात जायचा. तर एक काम करूया, आपण फ्युलअप करूया का इथेच, नको जाऊ दे पुढेच करूया, जाईल गाडी अजून तिथपर्यंत, त्याच्या इथेच फिलअप करू. तर ना आधी अंबरनाथचं मंदिर जे आहे ना शंकराचं, खूप जुनं मंदिर आहे ते, तिथे जायचा प्लॅन होता. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला शॉर्ट राईड करायचे त्यासाठी. यार आपल्या व्हिडिओला व्ह्यूज बऱ्यापैकी येतात, पण सबस्क्राईब कोण करायला मागत नाही. जसं व्हिडिओला बघताय तसंच सबस्क्राईब केलं तर बरं होईल. काय सबस्क्राईब करायला काय लागत नाही, सबस्क्रिप्शनला फ्री आहे. त्याच्यामुळे जर सबस्क्राईब केलं तर मला तेवढे एक सबस्क्राईब एक्स्ट्रा वाढतात,
माझ्यासाठी पण बेटर आहे. पावसात जा रे दादा, येताना पड, हवा तेवढा पड बाबा, समोर मला दिसलं नाही तरी चालेल, येताना पड. इथून मला वाटतं मॅक्स टू मॅक्स 1 तास असेल. बघितलं हे तर काय इंडिकेशन आहे. हां आता दिलं इंडिकेटर, किती हुशार आहे बघितलं. आलो आहे आपण विटाव्याला, सुरतच्या इथं. पावसाला तिडका भरली मायला पावसाच्या. सूरज भाई या पावसाला काय झालं. हां मग स्वप्नील भाई आला आणि त्याची फॅमिली आहे पूर्ण. येजडीवर आलेलं आहे, येजडीवाले आपल्या काय बोलतो. अरे हिरो आला एकदम गॉगल बिगल लावून. बसव तुला बॉक्समध्ये. बघितला मग आता तू पण दिसशील बघ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज सुखरूप तुमच्या इथे पोचवा, सुखरूप घरी न्या. माझ्या डोळ्यात पाणी गेलं, डोळ्यात. वायझरवरचं पाणी आलं डायरेक्ट खाली. मी वायझर ओपन ठेवला आहे कारण ना वायझरला मी अँटी फॉग नाही लावला आहे, तर ना धुकं पकडते, धुकं बाष्प आतमध्ये. आय लव माझी राबोडी, ओ माझी बाबोडी, राबोडी आणि माझी बाबोडी. इथून हे रोड एवढे मस्त आहेत ना, म्हणजे जर गाडीचं बाकी काय हे नसेल, प्रॉपर असेल ना, ट्रॅफिक नसेल ना, सुसाट रोड आहेत. मध्ये मध्ये रस्त्याचं काम चालू आहे ना, त्याच्यामध्ये डायव्हर्जन दिलं, पण बाकी रोड मस्त आहे. 2 ॲडव्हेंचर उभे आहेत. नाश्ता टाईम आहे आणि लॉस पण. बघा बाबा बघते आलात बघा सगळ्यात चित्तल उडून चला नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता आपण जाऊया पुढच्या मार्गाला. आता इथून दाखवतंय 20 किलोमीटर्स. गावातून रस्ता आहे हा पूर्ण एवढा. ऑफरोडिंग पॅच लागला, ऑफरोडिंग वॉटर क्रॉसिंग लागले. फायनली आलोय त्या रोडला, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. काय निसर्गाच्या सानिध्यात मंदिर बांधलं आहे बघा. प्रॉपर ह्या रोडनी असं वाटतं गावात आलो आहे. गावात म्हणजे गावातच आहे, पण गावी आल्याचा फील येतो कोकणात आमच्याकडे. मीटर फक्त मंदिर दिसलंय मला, कळस दिसलाय. आता थांबा, प्रॉपर व्ह्यू बघा. जर भेटला ना, 1 नंबर व्ह्यू भेटेल यार.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. वाह 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 वाह. आता ना मला काय फील होतं मी सांगू नाही शकत. मन भरून आलं ॲक्च्युली. पोचलो एवढ्या टायमानंतर आम्ही, म्हणजे आम्ही आरामात आलो, घाई नव्हती. आम्हाला जवळजवळ दोन तास गेले असतील आपल्याला. 2 तास तरी लागले आम्हाला. इथे गाड्यांचा चिखल आणि अवस्था झाली. आणि एक सीन दाखवतो बघा. हा प्रवेशद्वार आहे. इथून छोटं बघा. हे बाई सगळं ऑब्झर्व करतो गाडीमध्ये काय काय लावलंय काय नाही. पप्पाला सांग सगळं लावायला. कुठली बघा आता गाडी व्हिडिओ घ्यायची दिसतोस. गाडी कुठली घ्यायची सांग. कुठली गाडी घ्यायची? कोणती घ्यायची आपण? कुठली घ्यायची? बघ व्हिडिओमध्ये दिसणार आहे, तू लवकर सांग. मर्सिडीज. बघितलं डायरेक्ट बाई. छोटं काम नसतंय. छोटं काम नाही, साधं काम नाही. मर्सिडीजवर आहे बाई डायरेक्ट. आणि बाईक कोणती घेणार? बाईक कोणती पाहिजे बाईकमध्ये? बाईक हा BMW. आईच्या गावात नाद नाही बाई. कचकार कर कुम. पप्पाला डायरेक्ट कचकार कर कुम. पप्पा मोठा झाले की पप्पाच्या किडनॅप फेल. गाड्यांची नावं ऐकून पप्पा टेन्शन मध्ये. आताच बाईक आहे त्याच्याकडे, इलेक्ट्रिक बाईक. कोणती आहे रे सांग? कोणती बाईक आहे आता तुझ्याकडे? बाईक कोणती आहे आता? हायाबुसा. बघितलं, हायाबुसा. इलेक्ट्रिक बाईक पण डायरेक्ट छोटी पण हायाबुसा. छोटं काम नाही बाई. जय भोलेनाथ. प्रवेशद्वार वगैरे इथे भव्य आहे. महाराज. वाव. एकदा फक्त लक्ष द्या. आई तुळजाभवानी. राजमाता जिजाऊ मासाहेब. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. सनातन हिंदू धर्म की जय. जय जय शिवाजी महाराजा. जय जय शिवा शंभू राजा. सिंहासारखा लढला तो रे तो असा राजा. मोगलावरती विजय मिळविला असा तो रे राजा. जय जय शिवाजी महाराजा. जय जय शिवा शंभू राजा.
दर्शन वगैरे घेऊन निघालो परतीचा प्रवासाला. आता घरी जाऊन फ्रेश होऊन संध्याकाळच्या शूटला. बाकी जर कोणी महाराजांच्या इथे येत असेल दर्शनाला तर या. तिथे आल्यावर खरंच म्हणजे सांगू नाही शकत, एक वेगळाच फील येतो. म्हणजे वेगळीच एनर्जी येते तिथे अंगामध्ये. माझ्या तर मी जेव्हा स्टार्टिंगला तिथे पोचलो ना तेव्हाच माझ्या अंगावर काटा आला होता. म्हणजे मन भरून आलं होतं ॲक्च्युली तेव्हाच. तिथे येत आहे तर खऱ्या श्रद्धेने या, बरोबर काही गोष्टींचा अनुभव येईल. उगाच आपलं यायचं ते फिरायला म्हणून ते मला नाही पटत ती गोष्ट. मला आता खूप दिवसापासून इथे महाराजांच्या इथे यायचं होतं पण जमत नव्हतं. आणि फिरण्यासाठी म्हणून मला यायचं नव्हतंच, प्रॉपर दर्शन घेण्यासाठी. म्हटलं एक शॉर्ट राईड करायचीच आहे तर राईडसुद्धा होईल आणि महाराजांचं दर्शनसुद्धा होईल म्हणून हा प्लॅन केला होता.